हॅलो एव्हरीवन, माझं नाव सायली बाबूराव वरपे आणि आज आपण पाहणार आहोत डेटा स्केलिंग आणि फ्युचर स्केलिंग इन डीप लर्निंग. हा विषय डीप लर्निंग मध्ये खूप महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला मॉडेलच्या ट्रेनिंगला वेग आणि स्थिरता देतो. इंट्रोडक्शन. आपण जेव्हा डीप लर्निंग मध्ये मॉडेल ट्रेन करतो तेव्हा डेटामधील वेगवेगळ्या फीचर्सची स्केल खूप वेगळी असते. उदाहरणार्थ, एक फ्युचर वय वर्षामध्ये असतं तर दुसरं सॅलरी लाखामध्ये असतं. असे डेटा थेट मॉडेलमध्ये दिल्यास ग्रेडियंट अस्थिर होतात, ट्रेनिंग स्लो होतं आणि मोठ्या व्हॅल्यू असलेल्या फ्युचर्स मॉडेलवर जास्त प्रभुत्व जाते. म्हणून डेटा स्केलिंग केले जाते, जी सर्व फीचर्सना समान पातळीवर आणते आणि यामुळे ट्रेनिंग वेगाने आणि अचूक होते. इथं फ्युचर स्केलिंग आणि डेटा स्केलिंगच्या डायग्राम. कन्सेप्ट डिस्क्रिप्शन. आता पाहूया डेटा स्केलिंग आणि फ्युचर स्केलिंग म्हणजे काय. डेटा स्केलिंग म्हणजे पूर्ण डेटाचे व्हॅल्यूज एका ठराविक मर्यादित आणणे, जसे की 0 आणि 1. अँड फ्युचर स्केलिंग म्हणजे प्रत्येक फ्युचर्सला स्वतंत्रपणे समतोल रेंजमध्ये रूपांतरित करणे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मोठ्या व्हॅल्यू असलेली फ्युचर्स लहान व्हॅल्यू असलेल्या फ्युचर्सवर वर्चस्व गाजवू नयेत म्हणून स्केलिंग केले जाते. आता एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये उदाहरणात घेऊ की बिफोर स्केलिंग. इथं एज जे आहे 18, 25, 40, 60 आणि सॅलरी 10,000, 30,000 अँड 80,000. याच्यावरती आपण मिन मॅक्स स्केलिंग अप्लाय केलं की एज हे 0.0, 0.16, 0.55, 1.0 आणि सॅलरी 0.0, 0.29 अँड 1.0 यामध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच आता दोन्ही फीचर्स समान रेंजमध्ये आहेत, म्हणून मॉडेलला शिकताना दोन्ही फीचर्स कडून समान महत्त्व मिळते. तसेच फ्युचर स्केलिंग मध्ये हाईट जी आहे 150, 160, 170, 180. आफ्टर स्टँडर्डायझेशन -1.5, -0.5, 0.5 अँड 1.5. इथं मीन 0 आणि स्टँडर्डायझेशन 1 यूज केले, त्यामुळे बॅलन्स्ड फ्युचर इम्पॅक्ट पडतो. वर्किंग मेकॅनिझम. आता पाहूया हे प्रत्यक्षात कसे काम करते. डेटा पहिले डेटा कलेक्ट करतं, त्यानंतर क्लीन करतं, फ्युचर्स रेंज आणि आउटलायर्स तपासतं. योग्य स्केलिंग पद्धत निवडणे, जसे की मीन, मॅक्स किंवा स्टँडर्डायझेशन. स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन लागू करणे. नंतर हा केलेल्या डेटा मॉडेल ट्रेनिंगसाठी वापरणे. या ग्रेडियंट डिसेंट स्थिर राहतो आणि ट्रेनिंगला लवकर कन्वर्ज होतो. हा वर्कफ्लो आहे. पहिले कलेक्ट रॉ डेटा, चूज स्केलिंग मेथड, कम्प्यूट parameters, transform futures using formula, feed scale data into model, apply same scaling to data, test data before prediction. डेटा स्केलिंग अँड फ्युचर स्केलिंग हे जरी डीप लर्निंगचे महत्त्वाचे पॉइंट असले तरी त्यांनाही काही मर्यादा आहेत, जसे की चुकीची स्केलिंग पद्धत वापरली तर परफॉर्मन्स खराब होतो. टेस्ट डेटावर स्केलिंग लागू करताना डेटा लीक होऊ शकतो. मोठ्या डेटावर स्केलिंग करण्यास वेळ लागतो आणि काही मॉडेल जसे डिसिजन ट्री किंवा रँडम फॉरेस्ट यांना स्केलिंगची गरज नसते. ऍप्लिकेशन. डेटा स्केलिंग आणि फ्युचर स्केलिंगचे अनेक उपयोग आहेत. डीप लर्निंग मॉडेलमध्ये ग्रेडियंट फ्लो स्मूथ ठेवण्यासाठी, इमेज प्रोसेसिंग मध्ये पिक्सेल व्हॅल्यू 0 ते 1 मध्ये आणण्यासाठी, NLP टास्क मध्ये इम्बेड नॉर्मलायझेशन करण्यासाठी, फायनान्स आणि मेडिकल डेटामध्ये वेगवेगळ्या युनिट्स असलेल्या फ्युचर्सना समतोल करण्यासाठी आणि क्लस्टर अल्गोरिदम्स मध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट योग्य होण्यासाठी स्केलिंग यूज केलं जातं.
समरीमध्ये डेटा स्केलिंग आणि फ्युचर स्केलिंग या डीप लर्निंगमध्ये बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या प्री प्रोसेसिंग स्टेप आहेत. यामुळे ट्रेनिंग फास्ट होतं, मॉडेल स्थिर राहतं आणि परिणाम अधिक अचूक मिळतात. थँक यू.